हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सर्वजण? माहीत असणार. तर आजचा वार आहे गुरुवार आणि माझ्या 11 गुरुवारमधला हा 8वा गुरुवार आहे. आणि माझी तब्येत बरीसुद्धा नाही आहे, तरी पण आता आज बघूया कशी सेवा होते, काय होते, सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. तर सर्दी तर खूप जाम झाली एवढ्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा, आणि ताप आल्यावाने झालेला आहे जरासं. मग आपलं जेवढं होईल तेवढं मी थोडक्यात करणार आहे सर्व गोष्टी. पण नाही, आपली सेवा जेवढी आहे तेवढी तर करावीच लागणार आहे आपल्याला. तर आता इथे देव धुवायला घेतलेले आहेत, बघू शकता किचनवरच. तर आता मी देव वगैरे धुवून घेते आणि त्यानंतर तुमच्याशी भेटते. तर आता माझे देव वगैरे सर्व व्यवस्थित असे मी क्लीन करून घेतलेले आहे. आणि कधी कधी असं होत असतं ना बघा, स्वामीसुद्धा आपली परीक्षा घेत असतात. तर आता मी पूजा मांडून घेतलेली आहे. आता फक्त दिवाबत्ती करायची आहे, फूल वगैरे चढवायचं आहे, बघू शकता. तर दिवा मी मांडून घेतलेली आहे पूजा. आता फक्त आपल्याला हार वगैरे मी वाहते. तर चला. ते म्हणतात ना, कधी कधी स्वामीसुद्धा आपली परीक्षा घेतात, करतात का नाही ते बघत असतात स्वामीसुद्धा. पण मी खरं सांगते, मला कितीही आजार असू दे, पण मी स्वामींपाशी बसायची ना, मला काहीच वाटत नव्हतं, खरं सांगते तुम्हाला. आणि नंतर तिथून मी जे परत दुपारी थोडीशी आराम वगैरे केलं, त्यानंतर परत मला झाला त्रास. आणि संध्याकाळी मला अजिबात नव्हता, म्हणजे असं का झालं मला आज कळालं पण नाही. आणि त्याचबरोबर बघा, दिवस सारखा विजत होता. काय माहिती काय प्रॉब्लेम आहे, काय संकट येणार आहे, काय नाही, मला काहीच नाही माहिती. पण असं स्वामींना मी एकच म्हणेल, माझ्याकडनं काही चुकी झाली असेल तर प्लीज मला माफ करा. आणि हे बघा, आपण माणसं आहेत, आपल्याकडनं चुका हे होत राहणार आहे. आणि सुधरवायच्या कामंसुद्धा आपणच स्वतःहून करू शकतो. तर असो, चला बघा, आता मी छान अशी पूजा वगैरे करून घेतलेली आहे. आणि बाहेरसुद्धा हळदी लेपन वगैरे करू शकले नाही मी, कारण की आज काय माहिती माझा जास्त काही मूड नव्हता. पण मग तरीही केलं मी आज सर्व काही. आणि आज छानशी अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी. आणि आजची पूजा कशी वाटते तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही. आणि आवडली असेल तर लाईक करायला पण विसरू नका. माझी पूजा वगैरे सर्व झालेली आहे आता. आणि मी रात्रीच भिजवून ठेवलेले होते मखाना, काजू बदाम वगैरे. तर आता त्याचा मी शेक बनवणार आहे. थोडीशी एनर्जी येऊन जाईल ना का त्यासाठी. तर हे बघा, तुम्हाला दाखवते. सर्व मी असं रात्री भिजवून ठेवलेलं होतं. ह्याच्यात ड्रायफ्रूट पण आहेत. आता त्याला मिक्सरमध्ये वाटून घेते मी. तर ह्यांनी तर फ्रूट वगैरे नंतर ना आणलेलं, पण मी हे रात्री भिजून ठेवलं, मग बरं झालं. आणि मला काय माहिती, खूप म्हणजे रात्री मी सर्दीची गोळी खाल्लेली ना, त्याच्याने मला ना चक्कर यायला लागले होते. आणि झोपसुद्धा डोळ्यातून जात नव्हते. आणि थोडा विकनेसपणा का माहिती खूप जाणवत होता मला. त्यामुळे म्हटलं चला आता ह्याचा मस्त असं शेक बनवूया. आणि खूप मस्त लागत होता, एकदम हेल्दी. मी त्यातनं गुळाची पावडर टाकलेली, जास्त काय टाकलं नव्हतं. आणि तेवढे ड्रायफ्रूट, एखादं फळ असले की त्यात तुम्ही टाकू शकता, अजून जरा हेल्दी आणि टेस्टी पण होतं बघा. तर आता झालेलं आहे माझा. आणि मी आता त्याला ग्लासमध्ये काढून घेते. तर आता ग्लास व्यवस्थित असं वॉश करून घेतलेला आहे. आणि नंतर आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि मी ते चम्मचनी खाणार आहे, कारण की मी थोडंसं ना जास्त पण पातळ केलं नव्हतं, थोडेसे असे दातात येतील असे सर्व ठेवलं होतं मी. तर मस्त असं मी करून घेतलेलं आहे. आणि आता त्याला चम्मचने हळूहळू खाणार आहे मी. तर तुम्हाला माहितीच आहे, मी माइंडफुल इटिंगचं आता सध्या चालू आहे माझं चॅलेंज. आणि खूप फरक पण पडतो आहे मला, खरं सांगते तुम्हाला. आणि खूप हलकं हलकं वाटते. तर असो, चला आता मी हे पिऊन घेते. तर आता मी हे ज्यूस पिऊन घेणार आहे मस्त. आणि त्यानंतर ना मग मी माझं नित्यसेवेमध्ये बसणार आहे.
मग नंतर ना स्वयंपाक करेल. तर आता चला हे पिऊन घेते हळूहळू. तर आता त्यानंतर मी स्वामी सेवा करत बसलेली, मस्त माळजप वगैरे केला आणि त्यानंतर आपलं स्वामी स्तवन वगैरे वाचलं. त्याबरोबर आपलं स्वामी चरित्राचं पूर्ण 21 अध्याय मी वाचूनच उठत असते आणि 11 माळी जप करूनच मी उठत असते, त्याशिवाय मी उठत नसते स्वामींपासनं. तर असं असतं माझं रुटीन गुरुवारचं. तर आता माझी पूजा वगैरे वाचून झालेली आहे, फक्त आता एक तारक मंत्र आणि आरती राहिलेली आहे स्वामींची, ती तर मी संध्याकाळीच करते. आणि आज मी मस्त अशी रेसिपी बनवणार आहे, ती म्हणजे कोणती चला तुम्हाला सांगते. तर हे बघा, ही मूग डाळ आहे, ह्याला मी भिजवून ठेवलेलं होतं आणि ह्याच्यापासून मी बनवणार आहे आज पुरणपोळी, आणि ते पण पहिल्यांदाच बनवणार आहे. आता मला नाही माहिती कशी होते आणि कशी नाही, तरी पण बघूया ट्राय करू, कारण की ही पचायला कशी हलकी फुलकी असते, त्यामुळे आज ह्याचीच बनवूया आपण. आणि त्याचबरोबर रव्याची खीर. तर आता सर्वात पहिला आपल्याला डाळीला व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. तर मी फक्त डाळ भिजवून ठेवलेली, जेणेकरून पटकन अशी शिजेल त्यामुळे. आणि खरं सांगते इतकी मस्त होते ना पोळी, मी पहिल्यांदाच बनवली पण खरंच खूप मस्त झालेली आहे आणि पुन्हा पण मी अशीच बनवणार आहे. तर माझी तर फेवरेट झालेली आहे पोळी, कारण की खायला पण हलकी आहे आणि पचायलाही हलके आहे आणि टेस्टी पण आहे त्या व्यतिरिक्त, आणि लवकर शिजते आणि लवकर होते पण. फक्त आपल्याला तुम्हाला त्यातली अळणी काढायची असेल तुम्ही काढू शकतात किंवा नाही, पण मी तर नाही काढणार आहे, कारण की मी फक्त आणि फक्त आज पोळी आणि खीर बनवणार होते त्यामुळं. तर आता एका साईडला बघा थोडीशी हळद टाकून ना त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला, जास्त नाही टाकायचं पाणी, कारण की आपल्याला पाणी साईडला काढायचं नाही, तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणून. तर एका साईडला मी पीठसुद्धा मळायला घेतलेलं आहे. तर आता त्यामध्ये मी हळद टाकलेलं आहे आणि मीठ टाकलेलं आहे आणि हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून ना छान असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला नरमसर. तर आता बघू शकता पीठ मी मळून घेत आहे पटकन असं. आणि एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली कशी नाही ना मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही. आणि मी फर्स्ट टाईम केलेले आहे, तर मी घरातल्यांना सांगितलं तर ते म्हणतात तू पहिल्यांदाच असेल जी तुम्ही मुगाची पुरणपोळी बनवली. पण मी बघितलेले आहेत, भरपूर असे व्हिडिओ बघितले होते आणि मला खरं वाटत नव्हतं बरं का, खरं सांगते. पण मी आज स्वतःहून ट्राय केलेलं आहे आणि स्वतःहून बनवलेलं आहे ना, मला खरंच वाटते खरं खूप छान होते. फक्त त्याला तुम्ही सर्व गोष्टी पेशन्सने सर्व गोष्टी करायला पाहिजे आणि मस्त होतात. आपली थोडीशी शिजली आहे, म्हणजे ऑलमोस्ट जेवढी पाहिजे आपल्याला तेवढी. मी काय ह्याची कट आमटी नाही बनवणार आहे, म्हणून मी डाळ म्हणजे तेवढंच पाणी ठेवलेलं जेवढं आपल्या त्यात मुरून जाईल तेवढं. तर इथं मस्त अशी खीर पण बनवलेली आहे मी रव्याची, आणि आता तुम्हाला दाखवते कशी डाळ आपल्याला शिजलेली पाहिजे. तर चला, तर हे बघा झाकून ठेवलेलं मी स्लो गॅसवर, आणि आता हे बघा आपली डाळ ना मस्त अशी शिजलेली आहे, पाणी बिलकुल पण दिसत नाही बघा. आणि आपल्याला ना हे बघा ही जी डाळ आहे ना, हे बघा असं करून झाली ना, मऊ झालेली आहे. तर आता आपल्याला ह्यात गूळ टाकायचं आहे, पाणी एकदम थोडं राहिलेलं आहे. तर आपण आता गुळामध्ये शिजवू ना तर ते पूर्ण संपून जाईल. हे बघा पुरण. तर आता मी डाळ 2 वाटी होतं, तर 1 वाटी इतकं मी गूळ टाकलेला आहे. तुम्ही साखरही टाकू शकतात बरं का, साखर आणि गूळ दोन्ही पण टाकू शकतात थोडं थोडं क्वांटिटीमध्ये. तर मी तर असंच टाकले. आणि आता आपल्याला ना सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाणी बघू शकता तुम्ही, मुगाचं अजिबात म्हणजे नव्हतं, सर्व सुकून गेलेलं. तसंच मी पाणी मेजरमेंट ठेवलेलं आहे. आपलं म्हणजे एक बोट आहे ना त्याच्यात छोटं एकदम कमी पाणी ठेवायचं आहे आपल्याला. आणि मुगाची डाळ लगेच शिजते, जेव्हा आपण भिजवतो ना त्यावेळेस मुगाची डाळ शिजायला वेळ नाही लागत. आणि हे बघा आता झालेलं आहे, आणि आपण जसं जसं फिरवू ना तसं तसं ते पातळ होत राहणार. आणि मुगाची डाळ शिवाय कशी अशी चिकट असते, तर चिकट असल्यामुळे ना मुगाची डाळ ती लवकर घट्ट व्हायचा पण प्रयत्न म्हणजे असतोच, आणि छान होतं पुरण ना एकदम मस्त होतं, एकदम आपलं नाही का एकदम पेढ्यासारखं होऊन जातं. तर आता मी जायफळ टाकत आहे, इलायची तर नव्हती माझ्याकडे त्यामुळे आता मी जायफळ थोडं किसून टाकलेलं आहे. आणि परत एकदा आपल्याला कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर खाली चिपकू शकते. आणि कशी डाळ लवकर चिपकते, आणि माझी कढाई ना थोडी पातळ असल्यामुळे चिपकू शकते, त्यामुळे ना कंटिन्यू असं आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. आणि हे बघा आता मी मिक्स करत राहिलं ना तर आपलं बघा गूळ मस्त असं मेल्ट झालेलं आहे. आणि हे काय आपलं चण्याची डाळ नाही जे उभं राहणार आहे,
तर आपल्याला लगेच, तर आता बघू शकता एकदम असं घट्ट झालेलं आहे आणि ह्याला आता मी वाटून घेणार आहे आणि नंतर त्याला थोडं थंड झाले की पुरणपोळ्या बनवायच्या आहेत, कारण की मुगाची डाळ कशी चिकट असते ना, त्यामुळे हे बघा भरपूर असं चिकट घट्टपणा झालाय. तर आता मी वाटून घेते. तर आता मी पुरणाचे चाळण घेतलेले आहे, त्यावर आता मी पुरण टाकून ना पटकन असं आता मी वाटून घेणार आहे वाटीच्या साहाय्याने. आणि मस्त असं आपल्याला गरम गरममध्ये वाटलं ना पटकन होतं बरं का. जिथं आपल्याला एक अर्धा तास लागेल तिथं आपण 5 मिनिटामध्येच रिकामी होऊन जाऊ. हे पुरण वाटून इतकं फास्ट होऊन जातं. तर मस्त झालेलं आहे आणि पावशेर डाळीपेक्षाही जास्त असेल बरं का, इतकं मी डाळ टाकलेली होते. तर मस्त झालेले पुरणपोळी. आणि इथं मयंकची पण गडबड चालू होती आणि मयंक मध्ये केला ना तर काय होतच नाही बघा. तर आता बघू शकता आपलं पुरण मस्त असं झालेलं आहे बघा. आणि आता ह्याला थंड करायला ठेवायचं. थंड झालं ना ते मस्त असं घट्टसर होतं. तर हे बघा छान झालंय पुरण एकदम. तर आता हे थंड झालं मी पोळ्या करून तुम्हाला दाखवते. तर आता बघू शकता किती मस्त झालेलं आहे आपला पुरणपोळीला जसं करतो तसं. तर मी आता 4-5 गोळे काढून घेते, जेवढ्या पोळ्या करायच्या आहेत तेवढ्या, आणि बाकीचं मी ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये. जेव्हा पाहिजे तेव्हा गरम करून खाता येतील म्हणून. आता मी 4 करतेय पोळ्यांसाठी. चार कशाला लावलं, 5 करून घेते. तर त्याचबरोबर भांडी होती सकाळची थोडी नाश्त्याची वगैरे. आणि बघा आज फक्त थोडं पुरणाचं करावं म्हटलं तरी पण घरात इतके भांडे पडतातच. आणि मग तेच राडा ठेवून मला करायचं म्हणलं ना होत नाही बघा, कारण की नंतर ह्याच्यापेक्षा डबल भांडे होऊन जातात. त्यापेक्षा ना लगेच मी पहिला घसून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ना मी आता पुरणपोळ्या करणार आहे. तर आता पटकन असे भांडे घसून घेणार आहे, कारण की किचन हे सुंदर आणि स्वच्छ असलं ना खरंच खूप छान वाटतं बघा आपल्याला पुढचे कामंसुद्धा करायला. तुम्ही बघा करून एकदा. आणि पसारा असला ना तर खूप चिडचिड होते, करूशी वाटत नाही आपल्यालाही. पण आपण हेच जर किचन स्वच्छ क्लीन ठेवलं ना तर खूप प्रसन्न वाटतं आपल्यालाही करायला पण. तर असं चला आता हे बघा मी भांडे पटकन असे घसून घेते. तर तुम्ही कंटिन्यू राहा, पुढं पुरणपोळी कशी होते तेही बघा तुम्ही. तर आता माझे भांडे वगैरे घसून झाले. ते जिथं आहे तिथं ठेवून दिलेले आहेत व्यवस्थित. आणि किचनसुद्धा व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे मी. आणि त्यानंतर ना आता मी पीठ जे आहे ना आपलं तेलाने छान असं सॉफ्ट करून घेतलेलं आहे. आणि आता जे मी 5 गोळे काढलेले ना, मी फक्त 5 पोळ्या करणार होती गरम गरम, म्हणजे नाही का खायला पोरांना सुद्धा.
तर तेच करावं म्हणलं. आणि आता इथं बघू शकता तुम्ही मस्त असं गोळा भरायचा आहे. पीठ पण मी थोडंसंच घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला पुरण भरून घ्यायचं आहे. आणि आता हल्ली काय झालं माहिती का, मोबाईल इतके गरम होत आहेत ना, मोबाईल गरम झाल्यामुळे ना शूटसुद्धा होत नाही आहे. आणि त्यामुळे माझा व्हिडिओ अचानकमध्येच बंद झालेला मध्ये. पण तुम्हाला त्याच्यापुढं मी पुन्हा काय केलं माहिती का, झटापट्टी मी फ्रीजमध्ये ठेवला मोबाईल थंड होईल म्हणून. म्हणजे इतक्या ट्रिक केल्या ना मी, काय सांगायलाच नको. म्हणजे एका व्हिडिओ मागे इतकी मेहनत असते ना, जे करतं त्यालाच माहीत असतं बरं का. जे व्हिडिओ क्रिएटर असतात ना त्यांना माहीत असेल किती मेहनत घ्यावी लागत असते नाही का. तर आता मी त्याला ना मग कसं तरी थंड केलं, थंड पाणी लावलं, तेव्हा जाऊन थोडंफार ते थंड झालं. तर आता इथे तर झालेलं होतं बरोबर. आणि त्यानंतर मग मध्येच माझा मोबाईल बंद पडलेला, मला कळालं पण नाही. आणि मग नंतर पुन्हा एकदा मी त्याला थंड करून व्यवस्थित, त्यात पण टाईम वेस्ट इतका होतो ना, खूप म्हणजे खूपच होत असतो बघा. तर त्यानंतर पुन्हा एकदा मग माझी एक ती झालेली, ती पण इतकी टम फुगलेली ना, जशी आता ही टम फुगलेली आहे ना सेम तशी टम फुगलेली. आणि इतकी मस्त झालेली ना, मऊ लुसलुशीत, खूपच टेस्टी झालेली बरं का. त्यामुळे ना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, माझ्या बोलण्यावरी तरी करा. एकदम हेल्दी आहे. कारण की बघा, आपण चण्याच्या डाळीचं खाल्ले की ते खूप जड जातं, सुस्तीपणा येतो आपल्याला, आळसपणा येतो. आणि पचायला सुद्धा तेवढीच जड आहे, म्हणजे लवकर पचत पण नाही. त्यापेक्षा ना ही मुगाची हेल्दी वेने बनवून बघा, खूप मस्त लागते. पोरांना सुद्धा खूप चांगला आहे. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना हे असे हलके फुलके खाल्लेलेच बरे असतात बघा. तर आता मी हे बघा पोळी मस्त अशी करून घेतलेले आहेत, आणि बाकीचे पण आता मी करणार आहे. आणि ते तुम्ही बघा कसे करते आणि कसे नाही. मी एकदम मस्त झालेले, पातळ, अजिबात फाटलेले नाही ते एक सुद्धा पोळी. आणि सर्व पोळ्या मस्त असे टम फुगलेल्या. तर चला बघा कंटिन्यू. आणि आतापर्यंत व्हिडिओवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून माझे डेलीचे तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचत राहतील. आणि मस्त मस्त माझे व्हिडिओ असतात, रेसिपीज, डेली व्लॉगिंग. आणि तुम्हाला अजून काय नवीन रेसिपीज वगैरे बघायचे असतील तर मला कमेंटमध्ये नक्की करत चला, म्हणजे मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये रेसिपी घेऊन येईल. तर असो, तर चला आता तुम्ही पुरणपोळ्या बघा आणि कंटिन्यू राहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत चला. स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि टाइम 2 वाजलेले आहेत. नैवेद्य मी दाखवून दिलेला आहे. आणि आज साधं सिंपलच केलं, कारण की आज माझी पण एवढी काही कॅपॅसिटी नव्हती, म्हणून तरी पण मी केली. आणि पोळी एक नंबर झालेली. एकदा तुम्ही पण नक्की ट्राय करा. चण्याची डाळ पचायला कशी जड जाते, पण मुगाची डाळ एकदम हलकी जाते, त्यामुळे सर्वात बेस्ट आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आता मी स्वामींना पण नैवेद्य दाखवला आहे.
आणि इथे दोघं जण बसलेले आहेत जेवणासाठी. तर आता मी ह्यांना पण देते. तर मग ह्यांना आवडते का नाही ते तुम्हाला पण सांगते. चला आता विचारू आपण पोरांना कशी झाली आणि कशी नाही पोळी. कशी झाली आरव पोळी? छान लागाले? कशी लागते? दररोज मी जशी बनवते तशी लागते का वेगळी लागाले थोडी? मस्त लागते ना. माया कशी झाली पोळी? हा छान झाले ना. लय मस्त झाले. खा मग पोट भरून. आणि खीर खीर कशी झाले? मस्त झाले. बरं खाऊन घ्या मग. तर आता चला पोरांना तर आवडली आहे. आता झालंय. आता मी संध्याकाळी ना फक्त आरती करणार आहे, कारण की तर नैवेद्य तर मी केलेलंच होतं आणि संध्याकाळी फक्त मी आता आरती करेल आणि बाकी बस. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर, काळजी घ्या.